देणार आहे माझ्या पोरीला. थोडं दिमागमध्ये बसलं होतं आमच्या घराच्या लोकांना, माझ्या नवऱ्याला, की हे असं का बघते बघ बरं. मी त्याला बाहेर म्हणलीत मी त्याला, ए तू का बघितलं रे माझ्या पोरीला, असं तू बघितलं माझ्या पोरीनं मला सांगितलंय. ते काका तुला काय करायचं, असं आडवा तिडवा बोलून माझ्या नवऱ्याला हकलून लावलं होतं. कोणी असेल त्यांच्यासोबत जे कोणाचा सपोर्ट घेऊन यांनी एवढं काय कृत्य केलंय ते प्लीज थांबव. भरपूर पोरी बरबाद झाले, चांगले घराचे, चांगले घरातले, चांगले इज्जतदार घरातले पोरी गेले या पोरांमुळे. दिवसभर थांबलेली आहे मी तिथं, की तुम्ही अर्ज घेतला, त्याला अटक का नाही केली, इथं आणा, त्याला फटके द्या, कारण की ते परत घराकडे यायलंय. परत घराकडे येऊन पोरीला, ए तू बोलती का नाही, अरे बापरे, कधी तर दारू पट्टा घेऊन, कधी चाकू घेऊन, कधी मला असं मी तर कितीदा पोरीला कॉलेजला बी नाही पाठवलं, त्याच्या शिक्षणाचं नुकसान. आंबेजोगाई येथील एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने जबरदस्ती केली आणि त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र या अगोदरचा नेमकं घटनाक्रम कसा आहे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जवळपास 2 तासापासून त्याची आई, त्या मुलीची आई जी आहे ते भावनिक होती, धायमुकून रडते आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा देखील केली आहे. खूप वेदना ज्या आहेत ते या कुटुंबाला होत असल्याचं देखील पाहायला मिळतं. हे कुटुंब माध्यमांसमोर देखील येणार नव्हतं आणि जो काही त्यांना त्रास झाला आहे हे त्रास सांगायला देखील तयार नव्हतं. आणि ती पीडित कुटुंब जे आहे ते माझ्यासोबत आहे. त्याची आई, काय त्रास झाला, किती दिवसापासून जो तरुण होता याचा त्रास मुलीला होत होता? एक 3 महिने झालेत. 3 महिन्यापासून मला मुलगी म्हणती, मम्मी तो पाठिंबा करतो, मम्मी तू मला कसं बघतोय बघा, मम्मी हसतोय मला बघून, मी नाही बघत मी त्याला, तरी बघा मम्मी माझ्या पाठीमागं यायले. मम्मी मी तंग झाले, मम्मी काय करा. अरे मी पोलीस स्टेशनला गेले, तिथं काय सरांनी म्हणलेत की अर्जच लिहून द्या सर, कंप्लेंट दाखल करा सर, ते लई त्रास द्यायला सर, प्लीज काहीतरी करा. कितीदा म्हणलंय मी, 112 नंबरला कॉल केलंय, बेड टाइम सुद्धा केले त्यांना. 11 वाजता 12 वाजता ते दारू पिऊन, गांजा, काय माहिती गांजा दारू काय काय पितो, पण ते पोरीला त्रास द्यायची हद पार केली. माझ्या इथे छोटा कॅमेरा लावलं होतं मी, त्याच टेन्शनमुळे त्या कॅमेऱ्यात पण छोटे खूप व्हिडिओ असे तयार झालेत की ते मुलगा येऊन पट्टा कधी काढून, ए निघते की नाही, मला बोलते की नाही, राडा खूप घालायचा. मी त्याला कधी हात जोडून म्हणले, कधी मी त्याच्या अंगावर जाऊन सुद्धा भांडले की का तू असं करायला, किती करणार आहे, अजून किती त्रास देणार आहे माझ्या पोरीला. तुमच्या मुलीला जवळपास किती दिवसापासून त्रास होता, किती महिन्यापासून त्रास होता? आज करीब ते 3-3.5 महिने झाले दादा. म्हणजे खूप त्रास 3 महिन्यापासून वाढलाय आणि हा त्रास तर करीब 5 महिने झालेत बघा. थोडं सुरू झाला आणि 1-2 वर्षाखाली तर थोडंफार बघायचं, थोडंसं कृत्य केलं होता, तर तेव्हापासून ते थोडं दिमागमध्ये बसलं होतं आमच्या घराच्या लोकांना, माझ्या नवऱ्याला, की हे असं का बघते बघ बरं. मी त्याला बाहेर म्हणलीत मी त्याला, ए तू का बघितलं रे माझ्या पोरीला, असं तू बघितलं माझ्या पोरीनं मला सांगितलंय. ते काका तुला काय करायचं, असं आडवा तिडवा बोलून माझ्या नवऱ्याला हकलून लावलं होतं. हे पोरांची ना गँग आहे, जे कोणी असेल त्यांच्यासोबत जे कोणाचा सपोर्ट घेऊन यांनी एवढं काय कृत्य केलंय ते प्लीज थांबव. भरपूर पोरी बरबाद झाले, चांगले घराचे, चांगले घरातले, चांगले इज्जतदार घरातले पोरी गेले या पोरांमुळे. चांगले घराचे पोरी गेले, प्लीज काय करा, हेल्प करा. आईच्या आधी तरी होऊ नाही, हेच तिथंच थांबाव. हे जे गुन्हे घडतात हे चांगल्या पोरी, चांगल्या घरचे पोरी खराब व्हायलेत, कशामुळे आलेत? अरे हे कानून जर, दादा मला सांगा प्लीज, हे कानून जर काय ॲक्शन घेतलं असतं तर हे एवढं मोठं घडलं असतं का दादा? पोलीस प्रशासनाकडे किती महिन्यापासून हा तक्रारी देत चालला होता? आतापर्यंत किती अर्ज वगैरे गेले तुमचे ही घटना घडण्याच्या अगोदर? मी कंप्लेंट करायला गेले होते दादा, पण मला म्हणले तिथं पोलीस प्रशासनाने अर्ज लिहून द्या ताई. ते अर्जवर बी आम्ही तेच काम करणार आहोत जे कंप्लेंटवर करणार आहोत. म्हणलं ठीक आहे दादा करा. तरी मी दिवसभर थांबलेली आहे मी तिथं, की तुम्ही अर्ज घेतला, त्याला अटक का नाही केली, इथं आणा, त्याला फटके द्या, कारण की ते परत घराकडे यायलंय. परत घराकडे येऊन पोरीला, ए तू बोलती का नाही, अरे बापरे, कधी तर दारू पट्टा घेऊन, कधी चाकू घेऊन,
कधी मला असं मी तर कितीदा पोरीला कॉलेजला बी नाही पाठवलं, त्याच्या शिक्षणाचं नुकसान. कॉलेजमध्ये जात होता किंवा तिच्या मैत्रिणीसमोर तिला असं त्रास वगैरे देत होता का? द्यायचं, त्रास द्यायचं. त्या मैत्रिणींना बोलायचं की त्याला सांग की बोल म्हणून. 2 मिनिटं मला बोलायचं त्याला, आणि बोलायचं ते बी कधी बोलायचं म्हणते ते, त्याला सांगा रात्रीच मला बोल म्हणून. दिवसात तिची आई मला बोलू देत नाही, मारायला अंगावर येते. आणि मी नाही जाणार का दादा त्याला मारायला अंगावर? ते पोरगं किती खराब आहे. मी माझी पोरगीनं खूप सहन केलं दादा. प्लीज माझी मदत करा कोणीतरी, प्लीज. धन्यवाद. ही एवढ्याच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अपेक्षित होत्या. मात्र आता यापुढं या ज्या प्रतिक्रिया आल्यात, इथलं स्थानिक पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ पोलीस प्रशासन या प्रकरणामध्ये लक्ष घालून ही जे काही संघटित गुन्हेगारी आहे यांच्यावरती कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बजरंग सौदीसोबत सचिन मुंडे, सूरज मीडिया, बीड.